हा वायर क्लॉथ आहे ना, त्याचा उपयोग बघा खरं तर भांडी घासण्यासाठी आहे, पण त्याचा इतका तेवढा उपयोग होत नाही कारण 2 दिवसातच तो लवकर खराब होऊन जातो. तुम्ही घेताना यामध्ये एक सिंगल आणि डबल मिळतो, तर डबलवाला घ्या. डबलवाला थोडाफार जास्त चालतो, पण सिंगलवाल्याने जर भांडी घासली तर ते लगेचच खराब होतं. पण त्याचा उपयोग आता इतर ठिकाणी कुठे कुठे आपण करू शकतो बघा. इथे माझ्याकडे हे गाजर आहे, तसंच बीट आहे, नंतर बटाटे आहे. याच्यावरची जी माती आहे ना, आपण हा क्लॉथ वापरून ना साफ करून घेऊ शकतो. अशीच धुतली तर कधी कधी व्यवस्थित ते माती निघत नाही, पण तुम्ही पाण्याखाली धरून असं त्या क्लॉथने चोळलं ना, अगदी काही वेळातच ते साफ होऊन जातं आणि स्वच्छ निघतो. आपल्याकडे रताळी पण असतात मातीमध्ये बघा, कधी कधी ती मातीतली असतात, मग ती पण साफ करण्यासाठी या क्लॉथचा उपयोग करू शकतो. तर मी काय करते, हे जे आहेत ना, हे जे क्लॉथ्स आहेत ना, वायर क्लॉथ, ते प्रत्येकाला वेगवेगळे ठेवते. म्हणजे आता मी इथे हे भाज्या साफ करण्यासाठी हा वेगळा क्लॉथ वापरला आहे. तर आता बघा किती स्वच्छ निघालं आहे. बीट आणि तो बटाटा पण किती चकाकतो आहे. तसंच गाजर पण बघा किती साफ, म्हणजे अगदी काही वेळातच, मला काही जास्त वेळ लागला नाही. आता त्याचा दुसरा उपयोग सांगते. इथे मी त्यासाठी आता हे दुसरं एक क्लॉथ घेतलं आहे आणि त्याच्यासाठी बघा, म्हणजे आपल्याला हे सेपरेट ठेवायचे, तोच क्लॉथ सगळीकडे वापरायचा नाही आहे. तर इथे मी थोडासा साबण घेतला आणि त्याच्यानंतर हे चोळून आधीच थोडंसं मी ते असंच त्या क्लॉथने पाण्याखाली धुवून घेतलं आणि त्याची माती काढून घेतली आणि त्याच्यानंतर थोडासा साबण लावून बघा आत पण आपल्याला घालून तो स्वच्छ करायला मिळतो. तर इतका हा क्लॉथचा मला खूप म्हणजे एकतर भाज्या आणि ह्याच्यासाठी खूप भांडी घासण्यापेक्षा ह्याच्यासाठी हा उपयोग खूप आवडला. तर मी अजून एक शूज पण चांगला धुतला आहे. तो तर मी 2 वर्ष जवळजवळ वापरलेला शूज आहे. अगदी नवीनच्या नवीन दिसतो ज्याने धुतल्याने आणि काही मिनिटातच होतं. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आणि तुम्हाला आवडली की नाही ती मला कमेंट्स करून नक्की सांगा. हा बघा, आता हा शूज आहे ना, मी जवळजवळ 2 वर्ष वापरला आणि किती सुंदर स्वच्छ निघाला आहे बघा. माझ्या मते ना, हा जो क्लॉथ आहे ना, तो भांडी घासण्यापेक्षा इतर गोष्टींसाठी खूप उपयोगी आहे आणि टिकतोही.